नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, तुम्हाला व्यवसायात यश हवं असेल, नोकरीत प्रगती करायची असेल, प्रत्येक गोष्टीत नशिबाची साथ पाहिजे असेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकधारी लिंबाचा एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे. बघा, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटतं माझ्या घरात पैसा असावा, माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा खिसा कायम पैशांनी भरून राहावा, माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती व्हावी, आपला जर व्यवसाय असेल तर व्यवसायात यशाची प्राप्ती व्हावी, चांगलं गिराईक लागावं, व्यवसायामध्ये चांगला नफा व्हावा, हे प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. पण बघा, प्रत्यक्षात असं होत नाही. बऱ्याच वेळा खूप कष्ट किंवा मेहनत करूनही हवा तितका नफा मिळत नाही, हवी तितकी प्रगती होत नाही, आपल्या कष्टाला मेहनतीला नशीब साथ देत नाही, पैशांची समस्या काही केल्या सुटत नाही. बऱ्याच वेळा पैसा असतो, सगळं असतं, पण शत्रूचा त्रास खूप जास्त असतो. कुणीतरी काहीतरी बाधा करते, काळी जादू करते, करणी बाधा करते, काहीतरी वाईट शक्तींचा वापर आपल्यावरती करते, अमावस्या किंवा पौर्णिमा आली की दारामध्ये काहीतरी उतारे करून टाकते. बघा, बऱ्याच वेळा या घटना किंवा या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. जर तुमच्याही सोबत असं काही होत असेल, तुमची प्रगती कुठेतरी थांबली असेल, यश मिळत नसेल, तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा टिकत नसेल, काहीतरी शत्रुबाधा आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर आज मी तुम्हाला एकधारी लिंबाचा जो उपाय सांगणार आहे तो आवर्जून करा. एकधारी लिंबू म्हणजे काय, तर जसं आपलं साधं लिंबू असतं, जे लिंबू सरबताला आपण वापरतो तसंच लिंबू असतं, फक्त त्याला एका बाजूला एक जाडसर धार असते, म्हणजे छोटासा भाग, अशी एक रेष त्याला असते. तुम्ही एक 10-15 लिंबू बघितली, जे लोक लिंबू विकतात किंवा जे लोक लिंबू सरबताचे म्हणजे जिथे लिंबू सरबताचे स्टॉल असतात तुम्ही तिथे बघू शकता, जे लोक लिंबू विकतात तुम्ही तिथे बघू शकता, भाजीपाल्यांची जी दुकान असतात त्यांच्याकडे लिंबू असतात तुम्ही तिथे बघू शकता. तुम्ही 10-15 लिंबू जरी बघितली तर त्यात एक तरी तुम्हाला एकधारी लिंबू जे आहे ते सहज मिळून जाईल. आता हे एकधारी लिंबू कुठल्याही दिवशी, बघा, ज्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे, मग सोमवार असेल, गुरुवार असेल, शनिवार असेल किंवा कुठला दिवस असेल, त्या दिवशी तुम्हाला हे लिंबू खरेदी करायचं आहे, आपल्या घरी आणायचं आहे. ज्या दिवशी हे लिंबू तुम्ही घरी आणलेलं आहे त्याच दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे. आज आणून ठेवला आणि उद्या उपाय करतो नाही चालणार. तुम्ही 4 दिवस आधी लिंबू आणून ठेवले नाही चालणार. ज्या दिवशी हा उपाय, ही रेमेडी तुम्हाला करायची आहे त्याच दिवशी एकधारी लिंबू तुम्हाला आपल्या घरामध्ये आणायचं आहे. हे लिंबू जे आहे हे घरात आणल्यानंतर सगळ्यात पहिले स्वच्छ पाण्याने ते धुवायचं आहे. आपल्या घरात जे स्वच्छ पिण्याचं पाणी असतं ते त्याच्यावरती थोडंसं घाला, छान स्वच्छ धुवून घ्या, एका कापडाने ते छान पुसून घ्या. आता सगळ्यात पहिले हे लिंबू आपल्या हातात घ्या. आपला जे उजवा हात आहे या उजव्या हातात घ्या, हाताच्या मुठीत बंद करा. आपली जी काही नकारात्मकता असेल, निगेटिव्हिटी असेल, जी काही इच्छा असेल ते सगळं त्यामध्ये व्यक्त करा. ठीक आहे. त्यानंतर हे लिंबू आपल्या हातात घेऊन आपल्या घरात, समजा घरासाठी हा उपाय करताय, घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी हा उपाय करताय, तर घरातल्या 4ही कोपऱ्यांना, 4ही भिंतींना, बेडरूममध्ये किंवा तुम्हाला अन्य कुठे फिरवायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी हे स्पर्श करा किंवा फिरवा. व्यवसायासाठी हा उपाय करताय, ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय आहे, ज्या ठिकाणी तुमचं दुकान आहे त्या दुकानाच्या 4ही दिशांना, व्यवसायाच्या 4ही भागांना हे लिंबू स्पर्श करा. ठीक आहे. हे लिंबू सगळ्या ठिकाणी स्पर्श करून झालं, टच करून झालं की त्याच्यानंतर ते घराच्या बाहेर घेऊन यायचं. हा उपाय करत असताना कुणाशीही बोलायचं नाही, कुणाकडेही शक्यतो बघायचं नाही, कुणी काय म्हणतंय ते ऐकायचं नाही. तुम्हाला फक्त हा उपाय करायचा आहे. सगळ्या ठिकाणी फिरवलात, निगेटिव्हिटी, नकारात्मकता दूर होण्यासाठी त्या लिंबात प्रार्थना केली, घराच्या बाहेर यायचं आणि हे एकधारी लिंबू जे आहे त्याचे 4 भाग करायचे. हे लिंबू 4 भागात कापायचं, म्हणजे 4 फोडी करायच्या. ज्या 4 फोडी आपण केलेल्या आहेत त्या 4 दिशांना तिथल्या तिथे फेकून द्यायच्या. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या 4ही भागामध्ये लक्षात ठेवा हे लिंबू जे आहे ते फेकून द्यायचं. लिंबू फेकून दिलं की त्याच्यानंतर आपल्या पायावर, हातावर पाणी घ्यायचं आणि मग घरामध्ये यायचं. बघा, हा उपाय प्रत्येक वेळी किंवा प्रत्येक आठवड्यातून, महिन्यातून करायची गरज नाही. तुम्ही एक 6 महिन्यात हा उपाय केला, 6 महिन्याचा रिझल्ट दिसेल. या उपायाने घरात असणारी निगेटिव्हिटी, नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल आणि घरात सकारात्मकता येईल.
जे व्यवसाय बसले होते, बंद होते, कोणाची शत्रुबाधा लागली होती, जे काही होतं ते सगळं काही संपून जाईल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगतेय. यासाठी तुम्हाला एकधारीच लिंबू लागणार आहे. पुन्हा एकदा एकधारी लिंबू घ्यायचं. जे लिंबू तुम्ही घेतलेलं आहे त्या लिंबाला 3 अख्ख्या फुलवाल्या लवंगा टोचायच्या. कुठेही टोचू शकता, एकाच बाजूने टोचा, 3 भागात टोचा, जसे जमतील तसे. 3 फुलवाले लवंग फक्त त्या लिंबाला तुम्हाला टोचायचे आहेत. आता हे जे लिंबू आहे हे तुम्हाला एका ग्लासमध्ये ठेवायचं आहे. एक काचेचा ग्लास घ्यायचा. काचेच्या ग्लासमध्ये हे लिंबू ठेवायचं. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, शुद्ध पाणी पिण्याचं किंवा छान पाणी घाला. आता पाणी घातलेला हा ग्लास आणि त्याच्यामध्ये असणारे हे लिंबू आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा. जर एकधारी लिंबू तुम्ही लवंग टोचून व्यवसायाच्या ठिकाणी ठेवलं तर तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होईल. थांबलेलं जे यश आहे ते यश यायला सुरुवात होईल. दुकानामध्ये बरकत होईल, चांगलं गिराईक लागेल आणि तुमची जी काही प्रगती आहे ती प्रगती व्हायला सुरुवात होईल. तुम्ही घरासाठी करताय, घरामध्ये पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाहीये, तर हे लिंबू तुम्ही तुमच्या घरात ठेवू शकता. एक 15 दिवसाने किंवा महिन्याने हे लिंबू तुम्ही बदलू शकता. पुन्हा तुम्हाला एकधारी लिंबू भेटलं किंवा पुन्हा एक 15-20 दिवसामध्ये कुठेही तुम्हाला एकधारी लिंबू दिसलं तर पुन्हा ते लिंबू घ्यायचं, त्याला लवंग टोचायच्या. हे पाणी त्यामध्ये घातलेलं लिंबू घराच्या समोर कुठेही एखादं झाड असेल तुळस सोडून त्या झाडाच्या खाली टाकून द्यायचं. पुन्हा शुद्ध पाणी घ्यायचं, पुन्हा त्याच्यामध्ये लिंबू ठेवायचं आणि त्या मूळ जागी हे ठेवून द्यायचं. याने कायम बरकत येईल, यशाची प्राप्ती होईल. जी काही तुमच्यात असणारे निगेटिव्हिटी, बाधा वगैरे असेल ते सगळं काही निघून जाईल. तुमच्या घरातील एखादा व्यक्ती खूप आजारी होतोय, म्हणजे कधीतरी सर्दी ताप येणं वेगळं आणि सतत एखाद्या व्यक्तीच्या मागे आजारपण असणं वेगळं. एखादा व्यक्ती आजारपणात कंटाळलेला आहे, सतत त्याला आजारपण येते, किंवा एखाद्या व्यक्तीचा एक आजार बरा झाला की दुसरा आजार, असं काही असेल तर तुम्हाला एकधारी लिंबू शनिवारच्या दिवशी आपल्या घरात आणायचं आहे. एकधारी लिंबू शनिवारच्या दिवशी कुठेही शोधून आपल्या घरात आणायचं आहे. आणलेलं जे लिंबू आहे हे लिंबू तुम्हाला कट करायचं आहे. त्याचे सेपरेट 2 भाग नाही करायचे, मध्ये त्याला एक हलकीशी चीर द्यायची आहे. मध्ये लिंबू कट केले की त्या म्हणजे जी कट केलेली आपण आहे मध्ये चिरलेलं आहे त्या भागामध्ये थोडी काळी तीळ घालायचे आहेत. काळ्या रंगाचे जे तीळ असतात हे तीळ घालायचे आहेत. हे लिंबू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. जो व्यक्ती खूपच आजारी आहे, ज्याचे रिपोर्ट नॉर्मल येतात किंवा ज्याचा आजारपण दूर होत नाहीये, त्या व्यक्तीवरून 7 वेळा हे लिंबू उतरवायचं आहे. घराच्या बाहेर यायचं आहे. 7 वेळा लिंबू उतरवलं, घराच्या बाहेर आणलं, जमिनीवर फेकायचं आहे. खाली जमिनीवर फेकायचं आहे. त्या लिंबावरती आपला डावा पाय ठेवायचा आहे आणि आपल्या डाव्या पायाने ते लिंबू दाबायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा हातावर पायावर स्वच्छ पाणी घ्यायचं, घराच्या आतमध्ये प्रवेश करायचा आणि मग त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते करू शकता. बघा, या उपायाने त्या व्यक्तीच्या आयुष्यात असणारे आजारपण किंवा जे काही त्या व्यक्तीच्या आयुष्यात नकारात्मक आहे ते पूर्णपणे नष्ट होईल. त्या व्यक्तीची थांबलेली प्रगती होईल, त्या व्यक्तीला बरकत येईल. ज्या व्यक्तीसाठी आपण हा उपाय केलाय त्या व्यक्तीला यश मिळत नव्हतं किंवा त्या व्यक्तीला काहीतरी बाधा होती, तर ते सगळे जे दोष आहेत ते कायमचे दूर होतील. खूप साधा आणि सोपा उपाय आहे बघा, नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.